आपली पात्रता झिरो. आणि मी जर उभं म्हटलं मोदी साहेबांनी असं नाही करायला पाहिजे, असं कसं चालेल हो? आपण सामान्य ब्रिज खाली उभं राहिलो, उद्या ब्रिज पडलं तर आपण मरल सगळं. पण ते असे म्हणते की घराणीच्या आहे कार्यकर्त्याची निवडणूक आहे त्या कार्यकर्त्यांना उभं केलं पाहिजे पिढ्या पिढी त्याच घरात कसं काय. मग आता मला सांगा, बागल साहेबाला सभापती इथनं केलं आम्ही, भाऊला केलं, मग तुमची घरांशाही काय आली? पुढची जर पार्टी स्ट्रॉंग असेल तर त्याला स्ट्रॉंगच लावावं लागेल. काही एखादं पेताड त्याच्या संग लावून चालेल का सांगा बरं? हा बी प्लस पॉइंट आहे. कोणाची घराणशाही नाही मग इथं, आणि कोण घराणशाहीच्या विरोधात आहे सांगा? प्रत्येक जण आपल्या आपल्या घराचं मांडतोय की, मांडतोय का नाही? मग आता भाऊला दिल्यानंतर भाऊ आलंच, आम्ही स्वीकारलं. आम्ही भाऊ विरोधात काय बोललो? घड्याळा विरोधात काय बोललो? काहीच नाही. मत मागा, परिवर्तन करा, पण काम सांगा ना, तुम्ही काम दाखवा ना. तुम्ही काम दाखवत नाही आणि ह्याव झालं कमळाला मतदान नाही त्याला मतदान नाही, कशा पायास? फॉर्म भरायच्या अगोदर इकडे होती परत बीजेपी अचानक गेली जर अगोदर गेली असतं तर काय वाटलं नसतं म्हणते मी. ह्याव का पण अचानक तुम्ही ऐका तिकडे गेला. ऐका ही काय, ह्या राजकारणात काही सरळ मत नसतं. घड्याळ ही चेअरमन साहेब चालवत होतं, दादांचा वरदाशी होता. दादा